टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मराठी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री संचिता उगले हिनं आपलं आयुष्य संपवलंय। अवघ्या 30व्या वर्षी संचितानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे अख्खं मनोरंजन विश्व हादरलंय। तिनं मुंबईजवळील नालासोपारा येथे तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे मनोरंजन विश्वात तसेच तिच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। तिच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच आनंदी व्हिडिओनं सर्वांनाच धक्का दिलाय। एका तरुण अभिनेत्रीनं अचानक जीवन संपवल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसलाय। संचितानं हे टोकाचं पाऊल कोणत्या कारणास्तव उचललं याचं गुपित अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार संचिता उगले ही नालासोपारा पूर्व येथील आचोळे गाव परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती। तिच्या कुटुंबात आई, वडील आणि 15 वर्षीय धाकटी बहीण असं तिचं चौकोनी कुटुंब होतं। रविवारी सायंकाळी सुमारे 7 ते 7:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे। त्यावेळी घरात ती एकटीच असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। नंतर कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही बाब उघडकीस आली। संचितानं राहत्या घरी साडीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय। घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं असून सध्या पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करतायत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केलाय। अभिनेत्री संचिता उगले हिच्या आशा जाण्यानं अवघी इंडस्ट्री हादरली आहे। अभिनेत्री संचिता उगले हिनं टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलंय। कुमकुम भाग्य आणि वागले की दुनिया यांसारख्या प्रसिद्ध शो मधून संचितानं आपली वेगळी ओळख निर्माण केली। तसेच दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे शो मध्येही तिनं काम केलेलं। टेलिव्हिजन सिरियल्स व्यतिरिक्त संचिता फिल्म्स मध्येही दिसलेली, तर विकी कौशल स्टार फिल्म छावाचा हिस्सा होती, ज्यामध्ये तिनं ताराबाईची भूमिका साकारली होती। पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवलाय। सध्या पोलीस विविध अंगांनी तपास करतायत। घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून अधिकृत तपास अहवालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। अधिकाऱ्यांनी नागरिकांना आणि माध्यमांना अपुऱ्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य नसल्याचंही पोलिसांनी नमूद केलंय। संचिता उगलेनं आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती। तिच्या अकाली निधनाच्या बातमीनं सहकलाकार, मित्रपरिवार आणि चाहते स्तब्ध झाले आहेत। सोशल मीडियावर अनेकांनी तिला श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केलंय। तिच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्राचे एक गुणी कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे संचिताच्या निधनापूर्वीच तिची सोशल मीडियावरील सक्रियता सध्या चर्चेचा विषय ठरते। आत्महत्या करण्याच्या अवघ्या 20 तासांपूर्वी तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता। या व्हिडिओमध्ये ती डफलीवाले डफली बजा या प्रसिद्ध गाण्यावर अतिशय आनंदाने डान्स करताना दिसते। या व्हिडिओमधील तिचं हास्य आणि तिचा आनंद पाहून तिने काही तासातच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असेल यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये। सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जाते। इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत तिनं मैं नाचू तू नाचा असं कॅप्शन दिलंय। पण अचानक नेमकं काय घडलं ज्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललंय हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। दिनांक 14/6/2026 रोजी सायंकाळी 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान कुमारी संचिता मच्छिंद्र उगले वय 22 वर्ष हिने राहते घर येथे गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि सदर बाबत तिच्या पुढील मच्छिंद्र नामदेव उगले यांनी तक्रार दिलेली आहे। त्याबाबत आम्ही TDR क्रमांक 58/2026 दाखल केलेला असून तपास सुरू आहे। वडिलांच्या तक्रारीवरून सध्या त्यांच्या कोणाविरुद्ध काही तक्रार नाही आहे। सदरचे काम वगैरे काही दिवस नाही, ते तपासामध्ये समजेल आम्हाला। सध्या तपास चालू आहे। कोण होतं घरामध्ये, कुणी नव्हतं सध्या नाही, सुरुवातीला आम्ही ADR दाखल करून सध्या कारवाईसाठी मनपा हॉस्पिटल येथे PM साठी पाठवलेले आहे आणि त्यानंतर आम्ही चौकशी करून पूर्ण तपासात जे येईल ते समोर त्याप्रमाणे कारवाई। मेरा नाम आकाश सतीश उगले, मैं संचिता मच्छिंद्र उगले इसका चचेरा सगा भाई हूँ मैं, और मेरी छोटी बहन है, मेरे से 1 साल छोटी है। अभी उसने कल 14 जून 2026 को करीबन शाम को 7 बजे के आसपास उसने सुसाइड किया। ठीक है, तो कल से हम वो प्रोसेस चालू है, PM केस वगैरह वो पंचनामा वगैरह। ठीक है, उसके बाद हम अभी PM करने गए थे, तो मेरा एक भाई है उसने मुझे वो एक इंस्टा ID सेंड की जिसमें कि
अपने मेरी बहन संचिता का प्रोफाइल लगा है, ठीक है। और इंस्टाग्राम आईडी का नाम है edit_by_.riyu RIYW, ओके। इसमें कल एक रील पोस्ट हुई थी, अपलोड हुई थी। उसके कॉन्टेक्स्ट ये था, सुशांत सिंह राजपूत के उसमें क्लिप्स है और उसमें लिखा गया है इट्स अगेन 14 जून। इसका मतलब है सुशांत सिंह राजपूत ने 14 जून 2020 को सुसाइड किया था, राइट। इसने भी कल सुसाइड किया 14 जून 2026 और वो उसने पोस्ट किया और इसमें कॉन्टेक्स्ट में लिखा है इट्स अगेन 14 जून एंड कैप्शन में लिखा है वी मिस यू सुशांत सर। एक रोने का इमोजी है और एक हार्ट ब्रेक का इमोजी है, ठीक है। सो ये चीज़ें है, तो इसका साफ साफ मतलब है ये मेरी बहन की एक आईडी है जिसमें कि मेरी बहन का प्रोफाइल पिक्चर लगा है और ये इस आईडी की एक लास्ट जो लेटेस्ट पोस्ट है वो 2 जून की है, मतलब इसी मंथ की है। तो इस हिसाब से अपन अंदाजन लगा सकते हैं कि ये आईडी अभी अभी बनी है, am I right? एक मिनट, और क्या, तो मेरी बहन ने सुसाइड किया तो उसको अगर वो बहुत डर गई, क्यों? क्योंकि ये जो इंडस्ट्री ना वो दबा देती है, धमकी देती है, जैसे कि सुशांत सिंह राजपूत को किया, उसको खा लिया, अंदर से खोखला कर दिया। और इसमें बड़े बड़े लोगों का हाथ रहता है, ये तो अब सबको पता है। लेकिन वो क्या है, अल्टीमेटली पावर गेम चलता है हमारी इंडिया में और हमारे जैसे जो मिडिल क्लास फैमिली से जो लड़कियां लड़के ऊपर जाते हैं उनको दबा दिया जाता है। एंड तो इस घटना का संज्ञान पूरे भारतवर्ष में सबको लेना चाहिए। मेरी विनती पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू जी, मेरे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, डेप्यूटी सीएम एकनाथ जी शिंदे, डेप्यूटी सीएम सुनेत्रा पवार जी, मेरी आप सभी लोगों से हाथ जोड़ के विनती है कि आप इस बात का संज्ञान लीजिए, क्योंकि आज इस काले धंधे वाली इंडस्ट्री की वजह से मेरी बहन आज हमारे बीच नहीं है। बस काय नेमकी घटना घडलेली आहे? स्वच्छताबद्दल काय सांगाल? म्हणजे आठवणी कशा? नाही नाही, ती आठवणीमध्ये एक शार्प मुलगी होती खूप, आणि स्वतःच्या हिमतीने ती स्वतः तयार झालेली होती. तिला काही कोणी गॉड फादर पण नव्हताच, पण आता तिचं काय नेमकं झालं. पण एवढी चांगली तरुणी, चांगली ही होती, काम करणारी होती सिने इंडस्ट्री, अचानक तुम्हाला कसं वाटतं तिने असं टोकाचा निर्णय घेतल्यामुळे? कसं आता ते काय मानसिक तिच्यावर काय नेमकं हे झालं काय असं हेच झालं. कारण तिचं काय कोणाशी म्हणजे असं तिच्याबद्दल कोणाबद्दल वाईट नव्हतं. ती असे स्वतः तर कुठल्या प्रकारचं म्हणजे असं तिच्याकडे काही हे नव्हतं. ती स्वतःच म्हणजे कर्तृत्वाने अशी कर्तृत्वान मुलगी होती की ती आमच्या अख्ख्या तालुक्याला, नगर जिल्ह्यामध्ये तिचं असं नाव झालं होतं की मूळ गाव कोणतं आहे? तुम्ही कोण आहे? मी तिचा आजोबा आहे, आईचे वडील. नगरमध्ये कसं नाव होतं तिचं, कसं तुम्हाला लोक बोलायचे की एक टीव्ही ऍक्ट्रेस आहे, एक चांगली कलाकार आहे? नाही, ते असं जिथे जिथे तिचे ते लोक सिरियल वगैरे बघायचे ना, त्या लोक ती पूजा म्हणून आहे ना तिला. त्या ती पूजा अशी पूजा झाली होती की सर्व नगर जिल्ह्यामध्ये पूजा जेव्हा मी तिला म्हणजे असं मी जायचो, माझी नात म्हणून जेव्हा हे व्हायचं ना, अख्खा तालुक्यात जिल्ह्यात जेवढे जेवढे रिलेशन वगैरे जे लोक होते तेवढे म्हणजे पूजाच म्हणून तिचं संचिता नावानं तिला कोणीच नव्हतं ओळखत तिकडे. सगळं पूजा नावानं त्या सिरियल मध्ये. निर्णय घेतला, कसं वाटतं? फार वाईट म्हणजे इतकं असं का केलं आणि काय परमेश्वराला काय म्हणजे त्याच्या मनात हे आम्हाला काय म्हणजे समजायलाच तयार नाही. कामही होतं.